नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन गेले काही दिवस त्याच्यावरती डिस्कशन आपण करतोय आणि शेवटच्या प्रकारची काही उदाहरणं आहेत ती आज आपण डिस्कस करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये जे काही प्रकार आपल्याला भाग पाडता येतात, वेगवेगळ्या डिव्हिजन्स करता येतात, त्यातला पहिला प्रकार जो आहे डायरेक्ट यूज ऑफ फॉर्म्युला. जो कंपोजिट फंक्शनचा चेन रूलचा फॉर्म्युला डायरेक्ट त्याचा उपयोग करा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. दुसरा जो प्रकार आहे डेरिव्हेटिव्ह युजिंग चेन रूल अँड देन सिम्प्लिफिकेशन. नंतर काही गोष्टी सिम्प्लिफाय करायच्यात, अशी उदाहरणं आपण यावेळी बघितलं होते. तिसरा जो होता बिफोर डेरिव्हेटिव्ह यू हॅव टू गो फॉर द सिम्प्लिफिकेशन. डेरिव्हेटिव्हच्या आधीच तुम्हाला काही सिम्प्लिफाय करायचं आणि सिम्प्लिफिकेशन करून मग डेरिव्हेटिव्हकडे जायचं आहे. चौथा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डिफरन्स, प्रोडक्ट किंवा कोशनचे फॉर्म्युले वापरायचे. असे एकूण 4 प्रकार झाले आणि आजच्या सेशनमध्ये पाचवा जो प्रकार आहे हा प्रकार थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत तुम्हाला काही पर्टिक्युलर फंक्शन्स इथे एक्झाम्पलमध्ये दिले होते. या एक्झाम्पल्समध्ये मात्र जनरल फंक्शन दिलेलं आहे. की कुठला एफ ऑफ एक्स नक्की काय, साइन एक्स, लॉग एक्स, असं काही नाही, खास असं नाही. जनरल एफ ऑफ एक्स, जनरल जी ऑफ एक्स असे फंक्शन्स दिलेत आणि अशा फंक्शनसाठी काही व्हॅल्यूज, फंक्शनल व्हॅल्यूज, डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज किंवा फंक्शनच्या व्हॅल्यूज, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू, एफ ऑफ 5 ची व्हॅल्यू, अशा फंक्शन्सच्या व्हॅल्यूज किंवा एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू, अशा काही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेत आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची पर्टिक्युलर व्हॅल्यू, म्हणजे एक्सची काहीतरी एक ठराविक व्हॅल्यू असताना तिथे कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. हा पाचवा प्रकार आहे. जर 5 टाइप्स व्यवस्थित तुम्हाला कळाल्या तर डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन मधलं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल. तर हा पाचवा प्रकार काय आहे, काय नेमके या एक्झाम्पल्सच्या बाबतीत करायचं आहे. खरं तर सुरुवातीला हे एक्झाम्पल्स थोडंसं अवघड वाटतात, वेगळे वाटतात, पण जसं तुम्ही एक्झाम्पल सोडवायला सुरू कराल तेव्हा सहज लक्षात येईल की हे एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत. चला आजच्या सेशनमध्ये असे काही एक्झाम्पल्स बघू आणि मग आपण डेरिव्हेटिव्हच्या पुढच्या भागाकडे पुढच्या सेशनपासून जाणार आहोत. Now we'll go for the example. The table of values of f, g, f dash and g dash is given. Now see the values of x, f of x, g of x and f dash of x, g dash of x for the values x is equal to 2, 4 and 6 are given in this table and we are asked to find. See the question. If r of x is equal to f of g of x, find r dash of 2. Second sub question, if capital R of x is equal to the composite function g of 3 plus f of x, find r dash of 4. Now here we'll discuss these solutions of these two sub questions and two more are. Third is, if s of x is equal to f of 9 minus f of x, find s dash of 4. And the fourth one is, if capital S of x is equal to g of x, it is composite function, find s dash of 6. So now we'll go for solution of first two sub questions. Construct small r of x is equal to f of g of x. Differentiate with respect to x. So we get r dash of x is equal to. Now by definition or rule of derivative composite function, we have to differentiate the outer function first, f dash, keeping inner function as it is, g of x, into, now you have to differentiate, you have to multiply by derivative of inner function, it is g dash of x. So I will call this as first, this is second, and here we are asked to find r dash of 2 for x is equal to 2.
we are getting r dash of 2 is equal to, so here f dash of g of 2 into g dash of 2 from above table. Now see what is g of 2. This g of 2 is equal to, so this is g of x for x is equal to 2. G of 2 is 6 and g dash of 2. G dash of 2. Now this is the column for g dash of x, and for x is equal to 2, it is 4. So g dash of 2 is equal to 4. So because of this 3 becomes, then 3 becomes, see what it becomes, r dash of 2 is equal to, this is f dash of g of 2 we have obtained as 6 into g dash of 2 is 4. So consider that here, which is equal to, we have to go for the value of f dash of 6. Here we have the column of f dash of x, and at x is equal to 6, it is minus 4. Minus 4 into 4 from table. Here also we can write that. Already we have written it. So therefore, r dash of 2 is equal to minus 16. So this is the answer of the first. Now we'll consider the second. See what is the function. This capital R of x is equal to g of 3 plus f of x. I will call this as first. Differentiate with respect to x. So we get it as capital R dash of x is equal to. Now this is composite function. So first you have to go for derivative of outer function, it is g dash, keeping inner function as it is 3 plus f of x, into you have to go for the derivative of inner function, is 3 plus f of x, and so we are getting this as g dash of 3 plus f of x into derivative of 3 is 0 into derivative of f of x is f dash of x. Now this is capital R dash of x. You are asked to find g dash of 4 for x is equal to 4. Now we get it as R dash of 4 is equal to g dash of 3 plus f of 4 into f dash of 4. Here, now we'll find the value of 3 plus f of 4 is equal to, this is 3 plus f of 4 is, the function f is here column, and 4 here it is 3. So 3 plus 3 is equal to 6. So value of 3 plus f of 4 is now 6, and f dash of 4, f dash of x is here, and f dash of 4 is 5 from table. Then this 3 becomes, it becomes r dash of 4 is equal to, this is g dash of 3 plus f of 4 is 6 into value of f dash of 4 is 5, and it is equal to, we'll go for value of g dash of 6, g dash of x is here, and g dash of 6 is 7,
So 7 into 5, and therefore we are getting r dash of 4 is equal to 35. So this is the answer of second question. Now we'll go for the third. I hope students can solve these two. Just we can discuss this. S of x is equal to f of 9 minus f of x. So s dash of 4 you have to find. So first differentiate s dash of this s of x to get s dash of x is equal to derivative of composite function f dash of 9 minus f of x as it is into derivative of 9 minus x. Derivative of 9 is 0, and with minus sign it is f dash, and we have to replace x by 4. Find out the value of f of 4. F of 4 is 3 and f dash of 4 is 5. Just substitute the values here and get the answer. For the fourth one, s of x is given. You have to find s dash of 6. So differentiate this composite here. So g dash of g of x into derivative of inner function g dash of x, and then replace x by 6. So we'll get s dash of 6 is equal to g dash of g of 6 into g dash of 6. So you have to use the value of g of 6 as 2 and g dash of 6 as 7 here to get the final answer. I hope you can complete the remaining two examples. Okay, so now the examples are very simple. बघितलं असेल की सुरुवातीला वाटत होतं की हे नेमकं काय करायचं ते कळत नाहीये, किती किचकट आहे, पण सोडवत गेल्यानंतर मात्र फक्त चेन रूलचा फॉर्म्युला वापरा आणि त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टेबलमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज तिथं वापरायचे. दोन सब क्वेश्चन्स या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेत. उरले दोन सब क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. तुमच्यासाठी मुद्दाम ते तिथे ठेवलेत. तर याच्याच मधला थोडासा टेब्युलर फॉर्म मध्ये दिलेला नाही पण व्हॅल्यूज दिलेत, थोडासा वेगळ्या फॉर्म मधलं एक्झाम्पल जे आहे ते आपण बघूयात. If h of x is equal to under root 4 into f of x plus 3 into g of x, given that f of 1 is equal to 4, g of 1 is equal to 3, f dash of 1 is equal to 3, g dash of 1 is equal to 4, then find h dash of 1. Consider. So I'll write the given function once again. H of x is equal to this under root 4 into f of x plus 3 into g of x. Now I will put a bracket here inside the square root. So square root is the outer function and this bracket is the inner function, which is a composite function. So differentiate it. So we'll get it as h dash of x is equal to, now we know that derivative of root is 1 upon 2 root into, which is the root of bracket again, into derivative of the bracket. So here it is 4 into f of x plus 3 into g of x. So this is 4 f of x plus 3 g of x. So it is, now keep the first term as it is, 2 into root of 4 f of x into 3 g of x into, now differentiate inside the bracket, 4 is constant, into derivative of f of x is f dash of x plus 3 is constant into derivative of g of x is g dash of x. Now this is h dash of x. Then for
you are asked to put the value of x is equal to 1 because you are asked to find h dash of 1. So for x is equal to 1, h dash of 1 is equal to, this is 1 upon 2 into root of 4 into f of 1 plus 3, it should be plus here, into g of 1, so into this one, 4 into f dash of 1 plus 3 into g dash of 1. And so we are getting now, this is from given conditions, 1 upon 2 into a root of 4 into f of 1 is given 4 plus 3 into g of 1 is given 3 into the bracket 4 into f dash of 1 is given, it is 3 plus 3 into g dash of 1 is given, it is 4. So see what we are getting now. Just check the values there. We are getting h dash of 1 is equal to 1 upon 2 into root of 4 into 4, it is 16 plus 3 into 3, it is 9, inside the bracket is 4 into 3 is 12 plus 3 into 4 is 12. So this is 24 divided by 12 plus 12, 24 divided by 2 into a root of 25. So we can cancel 2 there. This is 12, and therefore h dash of 1 is equal to, here it is 12 divided by square root of 25 is 5, and this is the answer. I hope you have enjoyed this example. Okay, so you are clear with this. हे पण एक्झाम्पल जितकं कठीण वाटत होतं तितकं कठीण नक्कीच नाही आहे, बरंचसं सोपं ते या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी या टाईपचा जे एक्झाम्पल्स आहेत, उरलेले काही एक्झाम्पल्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करा. काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता. आणि इथं आपण डेरिव्हेटिव्ह टॉपिकचा जो पहिला पार्ट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, तो क्लोज करतोय. पुढच्या सेशनपासून डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन जो आहे, डेरिव्हेटिव्ह टॉपिकचा दुसरा पार्ट जो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, आणि मग 11वीत जे स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले बघितलं त्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह आपण बघितल्या नव्हत्या. तर ते फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स हे कसं शोधायचे हे पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या मेथडमध्ये आपण शिकणार आहोत. आजचा सेशन नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, कारण ते याचा लाभ घेऊ शकतील. आणि हो, चॅनेल सबस्क्राईब केला असेल तर प्रश्नच नाही, नसेल तर ते सबस्क्राईब करा. चला, या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय.